वुमेन पॉवर बघा. ओके हे अनारसे आणि चिरोटे आहेत. हे खसखस वरती. वाव डबल मेहनत वाला लाडू आहे म्हणून हा स्पेशल लाडू आहे. पाळी इन तेल गरमागरम. तिकडे दूध घालणार आहे आपण. स्पेशल क्रीम बोलले आपण. क्रीम ही प्युअर तुपामध्ये बनवलेली आहे. वाव. नमस्कार मंडळी, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि आता येत आहे दिवाळी. आता दिवाळी म्हटलं की चमचमीत फराळ इज कंपल्सरी. म्हणून तुमचा फराळ सॉर्टेड करण्यासाठी हा व्लॉग आहे. तर हा व्लॉग पूर्ण बघा, जिथे तुम्हाला चमचमीत फराळ खरेदी करता येणार आहे एकदम कमी पैशात. दिस इज दी ओनर ऑफ आई शपथ मराठी, जी वुमेन पॉवर आहे. मला एवढं छान वाटतं ना आपल्या मराठी मुली जेव्हा काहीतरी करतात. दिस इज मिसेस वैष्णवी सोनटक्के. नमस्कार. मी पहिल्यांदाच भेटते आहे. आई शपथ मराठीमध्ये मी मल्टिपल टाइम शूट केलेला आहे. बट आय एम व्हेरी ग्लॅड दॅट आय मेट वैष्णवी ताई हिअर टुडे. आणि एक गोष्टीसाठी कॉंग्रॅच्युलेशन, झोमॅटो कडून आई शपथ मराठीला अवॉर्ड मिळाला आहे बेस्ट महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट इन मुंबई. कमिंग टू द फराळ पार्ट, एव्हरी इयर आय कम टू युअर रेस्टॉरंट. मी दरवर्षी येते फराळ घ्यायला इकडून. दादरवरून घाटकोपरला आलेली आहे का तर आई शपथ मराठीचा फराळ विकत घ्यायला. गाईज, तर या वर्षी काय नवीन केलं आहे फराळामध्ये? थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल आली, पुन्हा एकदा व्हिजिट केलं. सो ह्या वर्षी आमच्याकडे अनारसे आणि चिरोटे आहेत, जे मोस्टली भेटत नाही एवढे इझिली. अनारसे हा व्हेरी नाईस. या अँड दिस आर द चिरोटे. वाव, दिस इज सो गुड. तर बेसिकली आपण बघतो फराळामध्ये फक्त लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी. पण हे कुठेच तुला नाही भेटत नाही. तर सो हे तुम्हाला फर्स्ट जर टाइम हवंय. आई शपथ मराठी मध्ये आम्ही लॉन्च केले दिस इयर. अनारसे आणि चिरोटे, आणि हे पीठ पण आपणच बनवतो अनारसेचं सुद्धा. ठीक आहे, इट्स होममेड ओनली. पण दिस इज ऑल्सो मेड बाय वुमन्स ओनली. त्यामुळे आई शपथ मराठीमध्ये जे फराळ आहे ते प्रॉपर घरगुती फराळाची चव तुम्हाला भेटणार मिळणार. आहे. मला आई शपथ मराठीचं हेच आवडतं की तू नेहमी नवीन नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करत असते. विथ अनारसे अँड चिरोटे, व्हॉट ऑल डू वी हॅव? बेसन का हा स्पेशल लाडू आहे बेसनाचा. चाणक्याचा लाडू आहे. व्हॉट इज चाणका मीन्स पुरी बनवतो आपण बेसनची, आणि मग त्याला आपण म्हणजे तोडून त्याच्यामध्ये पाक टाक शुगरचं. दिस इज समथिंग आणि देन आपण हे लाडू वळतो. आणि प्रॉपर घी. पण डबल मेहनत वाला लाडू आहे मग. हो, म्हणून हा स्पेशल लाडू आहे. चाणक्याचा लाडू आहे म्हणून आई शपथचा स्पेशल लाडू आहे. आम्ही दिलं पण हे पण कुठे तुला असं नाही, असा लाडू नाही भेटत. चाणक्याचा. अजून आपण बाकीचे फराळ कोणते हे आहेत? रवा लाडू आहे. रव्याचे लाडू. लाडू. यू विल गेट बेसन लाडू अँड रवा लाडू. शेव आहेत. येस, तिखट शेव आणि क्रिस्पीनेस या शेवची आहे बघा, ती इझिली तुटत आहे. खूप छान आहे. आणि हे पण चकल्याही खूप खुशखुशीत आणि क्रिस्पी आहे. तुम्ही तोडून आवाज आहे बघा, म्हणजे एवढं इझी. आता काही काही चकल्या ना तुटतच नाही किंवा एकदम नरम पडलेल्या असतात. वावे, मला बघून एवढं बरं वाटतं की दिवाळी फायनली आलेली आहे गाईज. आता नाश्ता, जेवण, डिनर, लोकांना सगळं फराळ आहे. शंकरपाळ्या. अच्छा, पोह्यांमध्ये मला आणि दोन हा व्हरायटी चिवडा दिसत आहे. आहेत. आपल्याकडे दोन प्रकारचे चिवडे आहेत, एक पातळ पोह्यांचा आणि एक जाड्या पोहा. ओके, आणि टेस्ट मध्ये पण फरक आहे. ऑइल पण खूप मिनिमम आहे सगळ्यांमध्ये. खाऊ शकता. माझ्या समोर फराळाचा छान असा स्प्रेड वैष्णवी ताईने ठेवलेला आहे. आता मला किचन मध्ये घेऊन जातेस मेकिंग दाखवायला, कारण आपण जसं सांगितलं की आई शपथ मराठीमध्ये बायकाच बनवतात आणि तुमचे एक हेड शेफ सुद्धा आहेत, ते पण मराठीच आहेत. मी तर दादरवरून घाटकोपरला ह्यांचा फराळ विकत घ्यायला आलेली आहे. पण तुम्हाला यायची गरज नाही, झोमॅटो वरून ऑर्डर करू शकता. ओके, बल्क ऑर्डर सुद्धा हे घेत आहेत फराळाचे. आता पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते खाली की केवढे ऑर्डर्स जातात. म्हणजे माझ्या समोर यांनी आता 50 kgs ऑर्डर पॅक केले आणि अजून त्या कंटिन्युअसली पॅकिंग. फराळ इज कंटिन्युअसली इन मेकिंग. सो मला मेकिंग बघायला खूप आवडतं. तर चला आता आपण आई शपथ मराठीच्या किचन मध्ये जाऊया आणि फराळ मेकिंग प्रोसेस बघूया. ते लाडू इकडे बनतायत आणि वुमेन पॉवर बघा, एवढ्या जणींनी एवढे मस्त लाडू बनवले. अजून बनत आहेत. इथे शंकरपाळ्याच्या प्रिपरेशन चालू आहे. ऑलरेडी कट केलेलं आहे. हिअर गोज शंकरपाळी इन तेल गरमागरम. तिकडे त्या ताई बनवत होते आणि इकडे मस्त तेलामध्ये सोडण्यात येत आहे. आणि तिकडे बघा रेडी असे क्रिस्पी शंकरपाळे आहेत आणि अनारसांना छान असा शेप देण्यात येत आहे. हे बघा इकडे ऑलरेडी अनारसे प्रिपेअर करून ठेवलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर त्याला कोट सुद्धा केलेलं आहे. हे कोटिंग तुम्ही कशाने केले? हे खसखस वरती. खसखसने याला छान असं कोट करून आपला अनारसा रेडी झालेला आहे आणि मग डिरेक्टली फ्राय होणार डायरेक्ट. ओके,
हे गेले अनारसे मस्तपैकी तेलामध्ये. अनारस्यांना खूप टाइम लागतो बनायला, सो ते गरम होऊन जेव्हा आपल्या हातात येतील तेव्हा आपण बघूया. शेफ, आता तुम्ही मला आई शपथ मराठीचा स्पेशल काय बनवून दाखवणार आहे? पातळ पोह्याचा चिवडा बनवतो. जो फराळामध्ये एकदम फराळ. फेमस असतो. ओके, लेट्स डू इट. रेडी, लेट्स गो. मीठ आणि हळद गेलेला आहे. पोहे टाकून घेऊ. ओके, हे बारीक पोहे, जाड पोहे, कोणते पोहे? हे नायलॉन पोहे आहेत. त्याच्यामध्ये आपण हे खोबरं टाकू. खोबरं, सुकं खोबरं. सुकं ह्याला तुम्ही आधी भाजून घेतलंय, तळून घेतलंय की हो हो भाजून की तळून? तळून घेतलेलं आहे. तळून घेतलंय. त्यानंतर शेंगदाणे आपण तळलेले टाकू. मिरची नॉर्मल तळलेली तळलेली भाजलेली. मिरची, कढीपत्ता हे पण तळलेलं. तळलेले, कोथिंबीर एकदम क्रिस्पी तळून घेतलेली आहे. आणि हे पिठी साखर, चूर पावडर, बारीक सेव. नाउ इट इज टाइम आता टू आपण करून घेऊया मिक्स. मिक्स. वाव. हळूहळू पूर्ण चिवड्याला, पोह्यांना कलर लागत आहे हळदीचा. किती छान वाटतो ना तेव्हा असं कलर उठून. आणि अशा प्रकारे पूर्ण पोह्यांना हळदीचा कलर आलेला आहे आणि मस्तपैकी चिवडा इज रेडी. शेफ, यस. येस, मी आता वेट नाही करू शकत हा चिवडा टेस्ट करायला. आता तुम्ही टेस्ट करून घ्या. येस, एकदम गरमागरम चमचमीत चिवडा. आता तुम्ही काय बनवून आता दाखवता? आम्ही बनवणार आहे चिरोटे. चिरोटे. ह्याच्यासाठी काय काय लागतं तरी साहित्य? याच्यासाठी आता आम्ही 1 किलो मैदा घेतलेला आहे. याच्यामध्ये आता तूप टाकणार आहे आम्ही 100 ग्राम. वाव. आणि आता याला मळायचं. याला मळायचं. आणि ओनर इकडे इन्स्पेक्शन करायला उभे आहेत. पिठाला छान आपण रवाळ करायचा प्रयत्न दूध, चिरोट्यांसाठी. थोडस दूध घालणार आहे आपण. आणि परत आपण पीठ मळणार आहे. मळणार आहे. जेव्हा तुम्ही बघितलं तूप टाकलेलं तेव्हा मस्त रवाळ झालेलं. आणि आता आपण दूध टाकल्यावरती प्रॉपर असं मळलं जातंय. आता मळलं जातं. ते थोडं थोडं दूध टाकून पीठ मळतोय. या आईंचे अनुभवांचे हात बघा आपल्याला दिसत आहेत. हे बघताना एवढं इझी वाटतं, पण हे करताना जी ताकद लागते ना, हे बायकांनाच माहिती ना, बरोबर ना? आपलं पीठ इज रेडी. आता याचे आपण 6 गोळे करून घेणार. ओके. त्याचे आपल्याला लेयर करावे लागतात. गोळे करतो बघा. अच्छा, लेयर्स करणार हा, आपण? याच्या आधी चपाती बनवणार आणि ओके. त्याच्यानंतर मग 6 चपातीचे लेयर्स करून त्याच्यामध्ये काही ते मी तुम्हाला दाखवतो थोडं. ओके ओके. आता चपाती बनवायला घेते. लेट्स गो. चपात्या बनवून झालेल्या आहेत. आता आपण त्याला लावणार ही स्पेशल क्रीम बोलणे आपण. क्रीम? ही प्युअर तुपामध्ये बनवलेली आहे. तर आपण ही आता याला लावून घेणार आहे. ओके. छान मस्त पैकी असं लावून घ्यायचं याला. येस. आणि एकदम खुसखुशीत होतात. ओके हो. तर आता आपण हे चिरोटे बनवणार, हे आपण कलर वाले बनवणार आहेत. ओके. ठीक आहे. तुम्ही हे थोडस असं लेअर कलरचं असं फूड कलर. फूड. आता मस्तपैकी कलर आहे रंगीबिरंगी. रंगीबेरंगी. तर हे ना लहान पोरांना खायला पण खूप आवडेल, ज्यांना कलरफुल दिसतो. आणि इफ आय एम नॉट रॉंग, हा नॅचरल कलर आहे कलर आहे. तुमचा? हो, फ्रूट कलर FDI आहे. approved? Yes. आता जसे दादा बोललेले तसा हा लेअर आता आपला आपण लेअर दुसरी चपाती लावणार आहे. हिअर गोज अनदर लेअर. अच्छा, परत तीच स्टेप. स्टेप स्टेप सेम सेम. अमेझिंग. त्याच्यानंतर आपण आणि? तिसरा लेअर करणार आहोत. ओके, अगेन. त्याच्यावरती आपण नेक्स्ट कलर टाकणार आहोत. ओके, परत एकदा कलर. आणि हा कलर फूड कलर आहे आणि सेफ आहे. येस, त्याच्यामुळे काय FDI हो. approved आला तर विषयच संपला. नॅचरल कलर्स आले त्याच्यामध्ये. अँड हिअर गोज वन मोर लेअर. आता याला आपण रोल करून घेणार. एकदम छान, विदाउट ब्रेकिंग. द रोल इज रेडी गाईज. आणि त्याला रोलला पण यांनी अजून असं रोल करून करून त्याला मोठं केलेलं आहे. 1 इंचच्या हिशोबाने आपण एक- एक कटिंग करून इंचच्या घ्यायची. वाव, कॅन यू सी दिस? एकदम कलरफुल, रंगीबिरंगी. नेक्स्ट स्टेप आपण आता याला थोडं प्रेस करणार असे. प्रेस करणार. असे हाताने. ओके. एक हाताने प्रेस केल्यानंतर तुम्हाला सुद्धा ह्याचे लेअर पूर्ण दिसणार ओ, असे. अजून क्लिअरली लेयर्स विजिबल झाले. रेडी शेफ? येस. आता आपण याला तळून घेऊया. ओके, लेट्स गो. याला एकदम स्लो गॅसवरती टाकावं लागतं. अच्छा, Yes. मंद आचेवर. मंद आचेवरती याला तळून घ्यायचं आपण. तर मग आधी फास्ट गॅसवरती टाकलं तर मग ते वरतून जळून जातं, आतमध्ये कच्चं राहतं. म्हणजे व्यवस्थित ते हे नाही होत आहे. ते आतून व्यवस्थित होते, हा, शिजलं पाहिजे. करेक्ट. त्यासाठी स्लो गॅस इज परफेक्ट. ह्याला छान कलर सुद्धा येतो आहे. पाक रेडी आहे इथं पण. मग आता हे जेव्हा थंड होणार ते जाणार आपण ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये हो.
ओके, तर मग आता आपण डायरेक्ट रेडीच पाक बघूया, हो. कारण हे थंड होईपर्यंत मी घामाघूम होईल. ओके, लेट्स गो. शेफ मी बाहेर आहे अँड लेट्स हो, टेस्ट द हो. फराळ. किचन मधून आता आपण फायनली आलेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये आणि ना फराळाची थाळी आलेली आहे गाईस. किती चमचमीत थाळी वाटते. आता टेस्टिंगची वेळ आलेली आहे. मी जास्त बडबड करून टाइम वेस्ट करत नाही. ओके, लेट्स गो विथ चिरोटे. सी गाईज, आपण बघितले चिरोटे बनवण्याची प्रोसेस कशी होती, किती छान होती. आणि बघा, गरमागरम चिरोटे माझ्या समोर आलेले आहेत अँड आय एम गोइंग टू टेस्ट दिस नाव. दिस इज सो गुड. एक एक लेअर डिफाईन्ड आहे आणि इट इज सो डेलिकेट. इट इज सो गुड. म्हणजे तोंडात ते विरघळत आहे. इट इज सो गुड. स्वीट खाल्लं, काहीतरी सेवरी खाऊया. माझी ऑल टाइम फेवरेट चकली. लेट्स गो विथ चकली. मला चकली एवढी आवडते. एकदम कुरकुरीत चकल्या. आई शपथ मराठीच्या. आय एम गोइंग टू ट्राय अनारसे बिकॉज हे सुद्धा तुम्हाला कुठेही मुंबईमध्ये मिळणार नाहीये. आई शपथ मराठीमध्येच मिळणार. सो लेट्स ब्रेक दिस. व्हॉट इज दिस? इज सो गुड. मला असं कळलं की अनारसे बनवण्याची प्रोसेस खूप लांब असते पण वर्थ असते. एवढं हे टेस्टी आहे, कुरकुरीत आहे, हेल्दी असतं. सॉफ्ट आहे. हो, आतून सॉफ्ट. चिवडा खाऊया. आपण एक गोड खातोय, एक सेवरी खातोय. आपण एक गोड खातोय, सेवरी खातोय. तू पण खा ना. तू मालकीन आहेस, तू तर ऑफकोर्स खाते, पण माझ्यासोबत तू पण खा. चिवडा टेस्ट करूया. जाड्या पोह्यांचा चिवडा. एका थाळीमध्ये फ्लेवर्स केवढे आहेत. हे पण गोड आहे, हे पण गोड आहे, पण प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा, टेस्ट वेगळी आहे. आणि हा चिवडा 2 प्रकारचे आहेत. जाड्या पोह्यांचे आणि बारीक पोह्यांचे. टेस्ट सुद्धा वेगळी आहे. असं नाही की सेम आहे, टेस्ट पण वेगळी आहे. कमिंग नेक्स्ट टू युअर व्हॉट? चाणक्याचा लाडू. चाणक्याचा बेसन लाडू. लेट्स ट्राय दिस. डबल मेहनतीने बनवलेला स्पेशल लाडू. I hope you will see the taste difference. टेक्स्चर सुद्धा यु नो एकदम असा छान आहे ना. बेसन लाडू बेसिकली रवाळ आपण खातो, मध्ये ते लागतं माहितीये, वरती टंगला चिकटतं. तसं अजिबात होत नाहीये. खूप छान आहे. बट आय हायली रेकमेंड टू यू चकल्या मराठी. माय फेवरेट, माय ऑल टाइम फेवरेट. तुम्ही कोणतं पण आयटम तुम्हाला 1 किलो पाहिजे 100 ग्राम पासून 1 किलो पर्यंत देऊ शकतात. ओके, आणि मॅक्झिमम बल्क ऑर्डर सुद्धा आपण घेतो. येस, सो हे पण ऑप्शन छान आहे. मी पॅम्पलेट तुम्हाला आता दाखवतेच, तुम्ही बघा. त्याच्यामध्ये 1 किलो, 500 ग्रॅम्स, 200 ग्रॅम्स आणि 100 ग्रॅम्स असे ऑप्शन्स आहेत. घाटकोपरचीच नाही तर मुलुंडची ब्रांच सुद्धा आहे. आई शपथ मराठीची. तुम्ही तिथे सुद्धा नक्की भेट द्या. खूप छान आहे, मजा आली एक एक फराळ खाऊन. सो आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा हॅम्पर आहे. तर दिवाळी गिफ्टिंग, कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी परफेक्ट ऑप्शन म्हणजे फराळ द्या. कुठे ते चॉकलेट्स बिकलेट्स देताय वेस्टर्न कल्चर, आपला पारंपरिक फराळ द्या. आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही हॅम्पर्स कस्टमाइज सुद्धा करू शकता. आणि असे छान छान हॅम्पर्स तुमच्या लव्ड वन्सला या दिवाळीला नक्की गिफ्ट करा. कंटिन्यू ऑर्डर्स जात आहेत. So this is ready over here. This is getting ready over here. So everything is just going. People are coming. They are picking up because Diwali आली आहे guys. My Diwali is sorted with आई शपथ मराठीज फराळ. एकदम चमचमीत, एकदम घरगुती, कुरकुरीत, खुशखुशीत, गोड सगळ्या टाईपचे फराळ तुम्हाला आई शपथ मराठीमध्ये मिळणार आहेत. मग तुम्हाला सुद्धा या फराळाचा आस्वाद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आई शपथ मराठीला भेट द्या. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ऍड्रेस सगळं लिहिलेलं आहे. आणि माझं इंस्टाग्राम पेज चमचमीत खाऊ आणि फेसबुक वरती सुद्धा माझं पेज चमचमीत खाऊला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट, सबस्क्राईब. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.